Very good afternoon, all of you, and wishing you a very splendid Saturday and weekend for you all. As we discussed last previous our video and very first video, I already told you the how I started, why I'm going to be start this channel, and what is my intention and my all thinking behind it. As I told you, it is was my dream to start to teach and then to mentoring all of you. एक्सपिरियन्ससाठी इमिजिएटली मी जे नेक्स्ट 2 मंथ्स मी जे प्लॅन करतोय, तर त्यासाठी आपल्याला जे डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स आहेत अपकमिंग आपल्या एक्झाम्स, त्याच्यामध्ये WCD आहे, ठीक आहे, पुणे कॉर्पोरेशन आहे, जेई सिडकोची आहे, असिस्टंट इंजिनियर सिडको एई, आणि आपल्या काही एक्झाम्स आहेत ज्याचं अजून नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, बट आफ्टर कोड ऑफ कंडक्ट त्या डेफिनेटली त्याच्यामध्ये पण आपल्याला अपडेशन मिळेल, ठीक आहे. WCD जी एक्झाम, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, हे आपलं काय आहे, डिपार्टमेंटचं नाव आहे, आणि त्याची जी जागा आहे ती आहे वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर ग्रुप बी नॉन गॅझेटेड. तर पहिली ती एक्झाम, कारण ती मला असं वाटतं की ती ऑलरेडी एक्झाम झालेली आणि ती री एक्झाम होणार आहे. सो ज्या अपकमिंग्स एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर WCDचा असेल, त्याच्यानंतर PMC पुणे कॉर्पोरेशनची जेई आणि सिडकोची एई, ठीक आहे. सो ह्या 3 एक्झामवर आपण सध्या फोकस करतो. त्यानंतर BMC जेई आणि WRD जेई जशा लागतील, आणि ह्या ज्या एक्झाम्स डिक्लेअर नाही झाल्यात BMC आणि WRD, तर त्याच्यामध्ये पण असं काही सिग्निफिकंटली काही एक्स्ट्रा तुम्हाला वेगळं काही डिफरंट नसणार आहे सिलेबसमध्ये. मी नेक्स्ट स्लाइडकडे प्रोसीड करतो. WCD जलसंधारण, जे खातं आपलं 2017 साली जलसंपदा या मिनिस्ट्रीमधून डिफरंट होऊन वेगळं होऊन जलसंधारण डिपार्टमेंट सेपरेट झालं, ज्याचं मेन हेडक्वार्टर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाल्मी, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतो, तिथे आहे. तर ही अराजपत्रित जरी पोस्ट असली तरी पण ही ग्रुप बी ची पोस्ट आहे. ओके, सो आपल्याला ह्याचा एक्झाम पॅटर्न टेक्निकल 60 क्वेश्चन्स आहेत आणि नॉन टेक्निकल 40 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. 60+40 आपले टोटल 100 क्वेश्चन्स आहेत, आणि each question will be going to us on 2 marks. सो आपल्याला टोटल आपला पेपर आहे 200 मार्क्सचा. ह्याच्यामध्ये मी आता पहिलं तुम्हाला आता सिलेबस सांगतो, आपल्या नॉन टेक्निकल पोर्शन पासून चालू करतो. त्याच्यानंतर मी टेक्निकल म्हणजे स्पेसिफिक आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे सब्जेक्ट्स आहेत ते सब्जेक्ट्स डिस्कस करेन, ते कसे मी कॅटेगराईज केलेले आहेत ते तुम्हाला सांगेन, आणि त्यामध्ये त्या सब्जेक्ट्समध्ये मी कोणते सब्जेक्ट्स घेऊन येणार आहे, मी कोणते सब्जेक्ट शिकवणार आहे, आणि कोणते सब्जेक्ट्स राहत आहेत ते सुद्धा आपण डिस्कस करू. आणि स्पेसिफिकली नॉन टेकमध्ये GS आणि रिझनिंगवर पण जास्त आपण या व्हिडिओमध्ये भर मी दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं नॉन टेकमध्ये आपला जो इंग्लिश आहे, एकतर नॉन टेकमध्ये इंग्लिश आणि मराठी हे 2 लँग्वेज आपल्याला टोटल नॉन टेकचे 40 क्वेश्चन्स येतात, ठीक आहे. 40 क्वेश्चन्ससाठी आपल्याला किती सब्जेक्ट्स आहेत, इंग्लिश, मराठी, GS आणि रिजनिंग. ईच क्वेश्चन्स विल बी गोइंग टू आस्क फॉर अबाउट लाईक 10 क्वेश्चन्स, आणि त्या 10 मधले म्हणजे 10+10 इंग्लिशचे 10 आणि मराठीचे 10. तर त्या इंग्लिश आणि मराठीमध्ये बाकीचे प्रोफेसर सांगतात नॉन टेक आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आपला फोट्रे नसतो, आपला सगळा फोट्रे असतो सिव्हिल इंजिनिअरिंगचे टेक्निकल सब्जेक्ट्स. अहो पण तुम्हालाही माहिती आहे टेक्निकलमध्ये तुम्ही किती तोडू आहात ते, आणि तुम्हाला किती सब्जेक्ट्स येतात ते. तुम्ही 10 सब्जेक्ट्स केल्यानंतर त्यातले 3 ते 4 सब्जेक्ट्स तुम्ही ऍक्च्युअल अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे आपल्याला नॉन टेकवर पण भर द्यायचा आहे. आणि मी पुढे जी PMC एक्झाम सांगेन, आता WCDचा हा जो पॅटर्न आहे, टेक्निकल 60, नॉन टेक्निकल 40 क्वेश्चन्स, पुणे कॉर्पोरेशनमध्ये एक्झॅक्टली उलट होतं. इथे एक्झॅक्टली कॉइन उलट होतो. त्यावेळेला तुम्हाला नॉन टेक्निकल 60 क्वेश्चन्स असतात, टेक्निकल 40 क्वेश्चन्स असतात. सो इफ यू कन्सिडरिंग टू अटेम्प्ट बोथ एक्झाम्स like WCD and Pune Corporation, so you have to prepare and you have to devote your time equally for both examination, which is for like WCD and Pune Corporation. त्याच्यामुळे तुम्हाला टेक्निकल तर करायचं आहे, नो डाऊट तुम्हाला टेक्निकलमध्ये तुम्हाला जास्त तुमचा टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे, पण त्यासोबत नॉन टेक्निकल हे खूप इसेन्शियल आहे. आणि नॉन टेक्निकलमध्ये जेवढे तुम्ही चांगले मार्क्स सुरुवातीलाच घ्याल, तो तुम्हाला डिरेक्ट ॲडव्हान्टेज तर तुम्हाला तुमच्या मार्क्समध्ये दिसेलच, पण इनडायरेक्ट ॲडव्हान्टेज असा असतो की तुम्ही फर्स्ट नॉन टेक जेव्हा अटेम्प्ट करून जेव्हा टेक्निकलचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करता, तो जर तुम्हाला नॉन टेकचा अभ्यास करून तुम्ही पेपर अटेम्प्ट केले आहेत आणि तुम्हाला तुमचे क्वेश्चन्स तुमचेच राईट आहेत, तुम्हाला माहिती पडतं त्यावेळेला,
ते माहिती पडल्यानंतरचा जो टेक्निकलचा जो टाइम राहतो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, तिथे तुमचा कॉन्फिडन्स एक वेगळ्याच लेवलवर असतो. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला नॉन टेक अजिबात निग्लेक्ट किंवा लेस इम्पॉर्टंट मध्ये ठेवायचा नाहीये. तर इंग्लिशमध्ये हे बेसिक आहे. बेसिक म्हणजे तुम्ही मोस्ट ऑफ द स्टुडंट तुम्ही इंग्लिश सेमी इंग्लिश मिडियमचे असाल. अगदी मराठी मिडियमचा जरी स्टुडंट असला तरी सुद्धा त्याच्यासाठी वर्ब्स, टेन्सेस, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसेस, कंडिशनल सेंटेन्सेस, कंजंक्शन्स, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, ओके, सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट. हे काय आहे? सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट. ठीक आहे. हे जे लेफ्ट साईडला मी जे एनलिस्ट केलेले आहेत, वर्ब्स, टेन्सेस, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, कंडिशनल सेंटेन्सेस, कंजंक्शन्स, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, हे तर तुम्हाला करायचेच आहेत. सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट. त्याच्यासोबत ॲडेड ॲडव्हान्टेज हा आहे, हे जे इथे लिस्ट केलेले आहेत, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स अँड फ्रेजेस, व्होकॅब्युलरी, नाऊन अँड प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब, ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे एक तुम्ही एक ट्रिक म्हणून सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला ह्याचा सेपरेट काही एकदा बसलात आणि आज 2 तासामध्ये इडियम्स अँड फ्रेजेस संपवतो असं करून तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत. हे तुम्हाला तुमचा मधला एक एक वॅकंट टाइम आहे, किंवा तुम्ही नॉर्मली आपण कंटिन्यू आपल्या हातात फोन असतोच, तर त्या समोर मधल्या जे असे आपले गॅप पोर्शन्स असतात, ठीक आहे, त्यावेळेला तुम्ही नॉर्मल इडियम्स अँड फ्रेजेसची लिस्ट असेल तुमच्याकडे, बऱ्याच रिसोर्सेस थ्रू अवेलेबल आहे. नॉर्मल गुगल केलं तरी इंग्लिश लँग्वेजचे इडियम्स अँड फ्रेजेस मिळतील. तर त्यावेळेला तुम्ही हे इडियम्स अँड फ्रेजेस करू शकता. सिनॉनिम्स, अँटोनिम्स पण सेम. आणि त्यासाठी तुम्हाला काय पूर्ण डिक्शनरी तुम्हाला रीड करायची असं नाहीये. पण बेसिक तुम्ही आधीचे क्वेश्चन्स जे प्रिव्हियस एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत, तर त्याचा एक रेफरन्स घेऊ शकता. एक काय सर्कलमध्ये कोणत्या अंडर फाउंडेशनमध्ये ह्या ज्या एजन्सीज आहेत ते हे वर्ड्स एक्झाममध्ये विचारतात, ह्याची तुम्हाला आयडिया येईल. प्लस वोकॅब्युलरी अँड नाऊन, प्रोनाऊन अँड ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब, हे तर बेसिक्स झाले. पण इंग्लिशचा शक्यतो तुम्ही अभ्यास प्रॉपर टाइम टेबलमध्ये ठेवून करू नका. हां, त्याची रिव्हिजन तुम्ही तुमच्या टाइम टेबलमध्ये इन्सर्ट करू शकता, पण त्याचं बेसिक जे प्रिपेरेशन आहे, बेसिक जे तुम्ही तुमचे नोट्स बनवाल, त्यावेळेला तुम्ही तर लाईक ते जेवढं तुम्हाला यूज टू होता येईल ह्या सगळ्या टॉपिक्सशी, इडियम्स अँड फ्रेजेस असतील, सिनोनिम्स, अँटोनिम्स, सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट, तेवढं तुम्ही कॅज्युअली ते तुम्ही प्रिपेअर करा. असं समजा काहीतरी एक नॉर्मल आपण सोशल मीडियावर काहीतरी आपल्याला इंटरेस्टिंग एक टॉपिक मिळाला आणि आपण त्याच्याबद्दल काहीतरी माहिती घेतोय, माहिती गॅदर करतोय, आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्याबद्दल माहिती घ्या. आणि इडियम्स अँड फ्रेजेस तर तुम्ही 3-4 वेळा जर तुम्ही फक्त रीड केलेत तरी ते एक्झाममध्ये तुम्हाला क्लिक होऊन जातील. सो अशा प्रकारे तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करा. म्हणजे मी आता सांगितलं तसं तुम्ही जेव्हा ह्याचे नोट्स बनवाल, ठीक आहे, तो नोट्स अशा वेळेला बनवा की ज्या वेळेला तुम्ही ऑलरेडी टेक्निकलचा तुमचा अभ्यास करून तुम्हाला एक मधला टाइम मिळालेला आहे, एक एक असा एक नॉर्मल, आता तुमच्या हातात अर्धा तासच आहे, त्याच्यानंतर तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात, तर त्याच्या आधी तो अर्धा तास इकडे तुम्ही युटिलाइज करा. असं करत करत इंग्लिश तुम्ही कव्हर करा. इंग्लिशसाठी सेपरेट टाइम द्यायची गरज नाहीये. मराठी आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये आपण महाराष्ट्र विभागाच्या एक्झाम्स देतोय, पण बऱ्याच लोकांना मराठीचे बरेच सब टॉपिक्सच माहिती नसतात. आता जर मी विचारलं, आता जर इथे मी समासाचे 4 टाइप्स लिहिले, तर ते समासाचे 4 टाइप्स ते तुम्ही मी लिहिलेले बघून सुद्धा तुम्हाला कळणार नाही, अरे बापरे हे आहे समासामध्ये. तर त्याच्यामुळे मराठीला सुद्धा लाईटली घेऊ नका, कारण हे जे लँग्वेजचे दोन म्हणजे 10+10 20 मार्क्स आहेत आउट ऑफ 40 नॉन टेक्निकल सेक्शन्स मधले, हे तुमच्या हातातले आहेत. कारण रिझनिंग आणि जीएस कसं येईल, हे स्टॅटिक येईल, त्यावेळेचं डायनॅमिक येईल, हे किती चेंज होऊ शकतं, तिकडे व्हेरिएबल्स भरपूर आहेत. पण मराठी आणि इंग्लिशमध्ये व्हेरिएबल्स नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे जर पक्का करता तर तुम्हाला हे 20 म्हणजे टोटल 40 मार्क्ससाठी तुम्ही एलिजिबल असाल चांगला स्कोअर करायचा. ठीक आहे, मराठीचं सांगतो. मराठीमध्ये वर्णविचार, संधी, शब्दांच्या जाती, नामाचे प्रकार, विभक्ती व ते विभक्तीचे प्रकार, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय, ठीक आहे, समास, प्रयोग आणि अलंकार, वाक्प्रचार, म्हणी, लेखक आणि कादंबरी, हे असे मी 12 सब टॉपिक लिस्टेड केलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मली गुगलवर जरी सर्च केलं, आता मराठीचं एक ॲडव्हान्टेज असं आहे की एमपीएससीचे ग्रुप बी म्हणजे जी कंबाईंड एक्झाम होते आणि जी राज्यसेवाची एक्झाम होते, त्याच्यामध्ये सुद्धा मराठी असतं. सो असे त्या मराठीमध्ये भरपूर शिक्षक आहेत, भरपूर स्टडी रिसोर्सेस आणि मटेरियल अवेलेबल आहे की ते तुम्ही इझिली
तुम्ही पुस्तक घ्यायची पण गरज नाही. तुम्ही इझिली त्याचे शॉर्ट नोट्स आहेत, त्याचे मॅपिंग केलेलं आहे त्याचं, तर असे तुम्ही ते घेऊन पण तुम्ही हे सगळं कव्हर करू शकता. आणि एकदा ते कव्हर केलं, एकदा तुम्हाला समजलं शब्दांच्या जाती कोणत्या आहेत, समास किती आहेत, त्याच्यानंतर विभक्ती आणि त्याचे प्रकार किती आहेत, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, तर त्यानुसार मग तुम्ही मागे जे आलेलं आहे मागच्या एक्झाम्समध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ते तुम्ही रिफर करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं मराठीमध्ये तयारी करू शकता. मराठी आणि इंग्लिश ह्या दोघांचं एकच सूत्र आहे, दोघांना कायम टचमध्ये ठेवा. ठीक आहे. तुम्ही मग त्या आठवड्यातून तुम्ही 2-3 वेळा करा, दिवसातून 1-2 वेळा करा, महिन्यातून तुम्ही करूच नका, तुम्हाला माहिती. ठीक आहे. हे सगळं तुमच्यावर. मी इथे स्ट्रॅटेजी द्यायला आलेलो असलो तरी सुद्धा तुमचं शेड्यूल तुम्हाला माहिती आहे, तुमच्या प्रायोरिटीज तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला टेक्निकलमध्ये किती वेळ द्यावा लागणार आहे हे बेसिकली तुम्हाला माहिती आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही हे सगळे सब्जेक्ट ॲडजस्ट करा. आणि टेक्निकल जर तुम्ही ऑब्व्हियसली प्रत्येक जण टेक्निकललाच सेंट्रल ठेवणार आहे, त्या ओरिएंटेड तुम्ही तुमचे हे नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट्स असे जर अलाइन केलेत त्याच्या सराउंडिंग, तर ते खूप युजफुल असेल. ह्याला सेपरेट सिलेबस म्हणून उगाच कन्सिडर करून एक्स्ट्रा बर्डन वाढवू नका. ठीक आहे. तर पहिल्या रिझनिंगमध्ये, रिझनिंगचं सुद्धा सेम आहे. रिझनिंगमध्ये तुम्ही एक आपण क्विज खेळतो बघा, किंवा आपण नॉर्मल आपण बेसिक घरी आपण आपले कार्ड्स खेळतो, तसं त्याप्रमाणे तुम्ही रिझनिंगचे छोटे छोटे तुम्ही आपले असे स्क्वेअरिश टाईपमध्ये छोटे तुम्ही हार्ड पेपरचे कार्ड बनवू शकता. ठीक आहे. तर त्याप्रमाणे आता हा टॉपिक आहे पझल टेस्ट. ठीक आहे. तर पझल येतात, त्याच्यामध्ये काही त्याचे शॉर्ट ट्रिक्स आहेत, काही आहेत, किंवा ब्लड रिलेशनमध्ये पाय चार्ट येतो. आपण काय करतो, आपल्याला ज्यावेळेला क्वेश्चन आपण आपल्या समोर असतो त्यावेळेला आपण एक बेसिक आपण ट्री डायग्राम आपण फॉर्म करतो. म्हणजे पहिले ग्रँड टू ग्रँड पेरेंट्स असतील, ग्रँड पेरेंट्स, मग नंतर आपले मॉम अँड डॅड, आपले कझिन्स, आपले सिबलिंग्स. सो ह्याप्रमाणे आपण आपलं एक ट्री डायग्राम करतो. हे त्याच्यामधली ही ट्रिक आहे त्याची. किंवा आपण जेव्हा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन येतो, तो सिटिंग अरेंजमेंटमध्ये 2 टाईप असतात. एक तर राऊंड सिटिंग अरेंजमेंट आहे, त्या राऊंड सिटिंग अरेंजमेंटमध्ये पण इनवर्ड सिटिंग आहे, आउटवर्ड सिटिंग आहे. ठीक आहे. तर हे जे काही शॉर्ट ट्रिक्स आहेत हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये एकदम मुद्देसूद एका पूर्ण ओळीमध्ये लिहून ठेवायची गरज नाही आहे. तिकडे तुम्ही किती चांगले नोट्स बनवले आहेत ह्याच्यावर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही आहेत. ठीक आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. किंवा कॅलेंडर, आता कॅलेंडरची एक वेगळी मजा असते. एक ते पूर्ण नंबर्स आहेत. आणि आय होपफुल की तुम्ही स्वतः अजूनपर्यंत इंजिनियर झालेला असाल, त्यामुळे तुम्हाला नंबर्सचं काही वावगं नसावं. तर त्या कॅलेंडर्सपेक्षा तर बेस्ट कुठलंही एलिमेंट नाही आहे. म्हणजे 4 वर्षानंतर जेव्हा लीप इयर येतं, त्या एक एक्स्ट्रा वाढणाऱ्या दिवसामुळे पुढच्या येणाऱ्या वारांवर किंवा दिवसांवर त्याच्या सिक्वेन्समध्ये किती जास्त फरक पडतो, हे एकदम नॉर्मल कॉमन आहे. आपल्या सिलेबसमध्ये जर तुम्ही PDF ओपन करून बघितली तर रिझनिंगला मराठी सुंदर नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? बुद्धिमापन चाचणी. म्हणजे तुम्ही किती त्या वेळेला ॲक्युरेटली तुमच्या कॅलिबरने तुम्ही डोकं शांत ठेवून तुम्ही ते सोडवू शकता. येणार तर सगळ्यांनाच आहे, कोडिंग डिकोडिंग करायला कोणाला जमणार नाही असं काहीच नाहीये. ठीक आहे. पण ते तुम्ही तिकडे त्यावेळेला कसं अप्लाय करता, किती वेळेमध्ये किती एफिशियंटली अप्लाय करता, हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. आता हे सिलॉलिझम्स आहेत. सिलॉग्स असे मला माहिती आहे यूट्यूबवर, आता मला चॅनेल्सचं नाव नाही आठवत आहे, नाहीतर मी सांगितलं असतं. पण यूट्यूबवर असे भरपूर बऱ्याच चॅनेल्सचे शॉर्ट्स आहेत. त्या युट्यूब शॉर्ट्समध्ये त्यांनी सिलॉक्स अक्षरशः कव्हर करून टाकले. म्हणजे तुम्ही 7-8 शॉर्ट्स बघून पण तुम्ही सिलॉक्स करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सिक्वेन्स आहे, नंबर अँड अल्फाबेट सिरीज, नॉन व्हर्बल रिझनिंग, डायरेक्शन सेन्स टेस्ट. डायरेक्शन सेन्स टेस्टमध्ये आपण एक नॉर्थ आपण फिक्स करतो, त्याप्रमाणे जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमचे फ्लॅश कार्ड्स बनवा स्वतःचे, आणि ते फ्लॅश कार्ड्स अशा तऱ्हेने तुम्ही तुमचंच स्वतःला तुमचं समजेल असे कंप्राइज वेमध्ये तुम्ही लिहून ठेवा, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं रिझनिंग करू शकता. ठीक आहे. सो आपण जर इंग्लिश, मराठी आणि रिझनिंग हे जर तुम्ही व्यवस्थित करताय आणि ते कसं करायचं हे जर तुम्हाला व्यवस्थित कळताय ना, तर GS-GK मॅटर पण नाही करणार की तुम्हाला सोपा गेलाय की हार्ड गेलाय की क्वेश्चन्स हार्ड आलेत. ठीक आहे. हे एवढं नक्की आहे, कारण आपल्याला 60 मार्क्सचा आपला टेक्निकल अजून बाकी आहे. आपण 40 मार्क्सच्या नॉन टेक्निकल पर्यंतच आपण अजून डिस्कस करतोय. तर GS-GK मध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्रामध्ये सुद्धा इंडियन गव्हर्नमेंट आणि पार्लमेंटरी स्ट्रक्चर, म्हणजे आपले जे भारताचं, तुम्ही संविधान वाचत बसू नका, कृपा करा, माझ्यावर करावं तर. पण संविधान वाचत बसू नका, आणि वाचत असाल तर मला वाटतं ते
संयुक्त परीक्षेकडे तुम्ही जाऊ शकता. तर ह्याच्यामध्ये स्पेसिफिक करायचं आहे इंडियन गव्हर्नमेंट, जे आपलं भारतीय आपलं जे प्रशासन आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते देशाचे आपले जी अपर असेंब्ली आहे, लोअर असेंब्ली आहे, तोपर्यंत हे सगळं स्ट्रक्चर एक तुम्हाला माहिती असू देत. ठीक आहे. त्याचे कोण सभासद असतात, कोण त्याचा प्रमुख असतो, आणि बेसिक आपलं कसं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. ठीक आहे. कोणाला काय अधिकार आहेत ते. ठीक आहे. जे आपले सरन्यायाधीश आहेत त्यांना एक काही विशेष अधिकार असतात. त्याच्यानंतर एक येतो पर्यावरण. हे जे पर्यावरण आहे किंवा हे जे इंडियन गव्हर्नमेंट अँड पार्लिमेंटरी स्ट्रक्चर आहे, नागरिक शास्त्राचा पार्ट, ह्याचे काही असे शॉर्ट नोट्स आहेत किंवा कंप्राइज फॉर्ममध्ये 20 ते 50 पानांपर्यंतचे काही स्टॉप्स अवेलेबल आहे. तो तुम्ही सर्च करू शकता गुगलवर. आणि ह्या रिलेटेड GSGK तर मी स्वतः काही शिकवणार नाहीये ह्या आताच्या चॅनलवर, ॲटलिस्ट पुढच्या 2 महिन्यांसाठी. तर जर समजा एक्झाम जास्त पोस्टपोन होते तर त्याच्यानंतर एकदा माझा मेन टेक्निकलचा कंटेंट, टेक्निकल आणि लँग्वेज झाल्यानंतर मग आपण विचार करू शकतो. पण त्याच्या आधी तुम्हाला हे जे आता मी आता ओरलीच जस्ट एकदम कॅज्युअली जे रिसोर्सेस सांगतोय की आहे अवेलेबल, ते आहे अवेलेबल. हे तुम्हाला वाटत असलं तरी हवेत तुमच्यासारखं तीर नाही मारत आहे. स्वतः मला माहिती आहे, आहेत माझ्याकडे. ते त्या वेळेला मला वाटतं टेक्निकल एकदा आपलं प्रॉपर वेमध्ये चालू झालं की मध्ये मध्ये अधूनमध्ये आपल्या चॅनेलवर या यूट्यूबच्या मी त्याचे अपडेट देत राहीन की त्या रिसोर्सेसचं नाव किंवा तुम्ही ते कसे डाउनलोड करू शकता. तर ते एक तुम्हाला इझी होऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये जो आपला भूगोल आहे तो भूगोल तुम्हाला पूर्ण करायचा नाही आहे, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक करायचं आहे, सिलेक्टेड करायचं आहे. त्याच्यामध्ये आपला जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचं एकतर पहिली म्हणजे प्रशासकीय विभाग आहे. हे प्रशासकीय विभाग किती आहेत तर 6 विभाग आहेत. ते 6 विभाग माहिती करून घ्या. त्या 6 विभागांच्या बाउंड्रीज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे येतात हे माहिती असलं पाहिजे. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे हे माहिती असलं पाहिजे. किंवा पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत, 5 आहेत, 7 आहेत, 8 आहेत, हे माहिती पाहिजे. ठीक आहे. जर मी विचारलं तुम्हाला मुंबई उपनगर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतं ते माहिती असलं पाहिजे. त्याच्या बाउंड्रीज माहिती असले पाहिजे. ठीक आहे. कारण प्रशासकीय विभाग हा सगळ्यात जास्त संलग्न आहे, सगळ्यात जास्त रिलेट करतो. सगळ्यात पहिली सुरुवात करतो महसूल विभागापासून. जे महसूल खातं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, तर तिथून पहिला महसूल डिस्ट्रीब्यूट होतो या प्रत्येक विभागांना, आणि त्या डिस्ट्रीब्यूट झालेल्या महसुलाप्रमाणे त्या विभागामध्ये ते प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होतात. ते जे तिथे जे सरकारी अधिकारी काम करतात त्यांच्या सॅलरीज पासून, त्यांना मिळणाऱ्या तिथल्या फॅसिलिटीज पासून ते तिकडे ॲक्च्युअल जे आपले प्रोजेक्ट्स राबवले जातात ते सगळे त्याच्यानंतर इम्प्लिमेंट होतात. त्याच्यामुळे हे महसूल विभागाचे प्रशासकीय विभाग महसूल विभागाने पाडलेले आहेत. त्याच्यानंतर नकाशे तुम्ही बघू शकता. तर नकाशामध्ये तुम्ही प्रशासकीय विभागाच्या बाउंड्रीज बघा, जिल्ह्यांची पोझिशन्स बघा. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे आणि सातपुडा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यांना कव्हर करते हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सम सिमिलर पॉईंट ऑफ क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर राज्यांच्या सीमा, आपलं महाराष्ट्र जे राज्य आहे, महाराष्ट्र राज्यामधलं समजा नांदेड घ्या, जे मराठवाडा विभागामध्ये आहे. तर त्या नांदेडला कुठल्या दुसऱ्या राज्याची सीमा लागून आहे हे माहिती असलं पाहिजे. नदी प्रणाली, कोणती नदी कुठे उगम पावते आणि ती पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी आहे. ठीक आहे. त्याचा ईस्ट फ्लो होतो की वेस्ट फ्लो होतो हे माहिती पाहिजे. प्राकृतिक म्हणजे जॉग्राफिकली तुम्हाला माहिती पाहिजे. आपला सह्याद्री पर्वतरांग किंवा आपला कोकण भाग आहे. त्याच्यानंतर पर्वत, पठार आणि घाट ह्याबद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे काही येतात ते माहिती असले पाहिजे. हे महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे. भूगोलामध्ये भारताचा जर विचार केला तर भारताचे नकाशे म्हणजे प्राकृतिक नकाशा किंवा नदी प्रणाली हे सगळे बघून घ्या. राज्यांच्या सीमा बघून घ्या, किती राज्य आहेत, किती केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याच्यानंतर जे महाराष्ट्राला जोडून जे राज्य आहेत, म्हणजे तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, वरती गुजरात आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड पूर्वेला. तर ह्या राज्यांच्या त्या राज्यांच्या सीमा, त्यांच्या संस्कृती, तिथे साजरे होणारे सण हे सगळं तुम्हाला माहिती असू दे. महाराष्ट्रासोबतच ह्या सगळ्या राज्यांचे GI टॅग्स, त्यांचे राज्यपक्षी, प्राणी, त्यांचे फळ फूल, जे त्यांचे जे राज्य प्राणी आहे, राज्य फळ आहे, हे तुम्हाला माहिती असू देत. त्यांचा जर काही महाराष्ट्रासोबत काही संबंध असेल, सांस्कृतिक असू दे, राजकीय असू दे, तर ह्याबद्दल एक माहिती करून घ्या तुम्ही. हे एवढंच तुम्हाला भूगोलामध्ये करायचं. आणि जे करंट अफेअरचं जे एक वार्षिक पुस्तक येतं
तर त्यामध्ये जे भूगोलाच्या रिलेटेड ते त्यांनी सेग्रिगेट केलेलं असतं प्रत्येक सब्जेक्ट वाईज. तर त्या रिलेटेड तुम्ही हे जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही फॉरवर्ड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इतिहासामध्ये जास्त डीपली घुसायची गरज नाहीये. फक्त ब्रिटिशकालीन कायदे काय होते, त्या कायद्यांच्या टाइमलाईन्स काय होत्या, म्हणजे 1800 सालापासून त्याच्यानंतर पुढे अगदी 1947 पर्यंत किती काय काय कायदे झाले ते कायदे माहिती असू देत. त्यावेळेचे त्यांचे सनदी अधिकारी कोण कोण होते, प्रशासकीय संरचना त्यावेळेला कशी होती, म्हणजे त्यावेळेला बॉम्बे प्रॉव्हिन्स होतं, कॅलकट्टा प्रॉव्हिन्स होतं, मद्रास होतं, त्याच्यानंतर आग्रा फॉर्म झालं. तर हे तुम्हाला माहिती असू दे. 1857चं स्वातंत्र्य समर, त्या स्वातंत्र्य समर रिलेटेड जागा आणि त्यामधल्या ऍक्टिव्हली पार्टिसिपंट्स, म्हणजे ऍक्टिव्हली त्यावेळेला भाग घेतलेली त्यावेळेचे स्वातंत्र्य सेनानी आपण म्हणू शकतो, तर ते तुम्हाला माहिती असू देत. इम्पॉर्टंट आहे जागा माहिती असू देत, कुठे कोणत्या जागे कुठले त्यावेळेला कोणी उठाव केलेला. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जे असे स्वातंत्र्य सैनिक आहेत, म्हणजे बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक, परत भगतसिंग सुखदेव राजगुरू मधले जे राजगुरू आहेत, ठीक आहे, तर ते त्यांच्या रिलेटेड, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर या रिलेटेड ज्यांनी पूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं, त्यांच्याबद्दल एक बेसिक्स माहिती असू देत की त्यांनी काय कॉन्ट्रीब्युट काय काय केलं आणि त्यांच्या त्या टाइमलाईनमध्ये कोणत्या कोणत्या अदर ऍक्टिव्हिटीज चालू होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कामगार चळवळ चालू झाली, ठीक आहे, किंवा ते महाराष्ट्रामध्ये तिने काय कॉन्ट्रीब्युट केलं, कामगार चळवळ, अशा चळवळी झाल्या. ठीक आहे. तर त्याचे साल आणि त्याचं काय आउटकम्स निघालं हे माहिती असू दे, कामगार चळवळ असतील किंवा चळवळी. त्यानंतर महिलांचे काय काय योगदान होते हे हे बऱ्यापैकी माहिती करून घ्या. आणि हे आता मी सांगताना खूप तुम्हाला वाटत असलं की खूपच वास्ट आहे, ऍक्च्युअलमध्ये ते वास्ट नाहीये. आता तुम्हाला प्रॉपर जो तुम्ही रिसोर्स यूज करणार आहात, जो रेफरन्स तुम्ही यूज करणार आहात, तो किती ॲक्युरेट आणि प्रिसाईज आणि वेल मॅनर्ड, वेल स्ट्रक्चरमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे, प्रेझेंट केलेलं आहे आणि तुम्ही समजून घेता, त्याच्यावर हे सगळं डिपेंड करतं की तुम्ही याच्यामध्ये किती वेल इक्विप्ड राहता ते. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्यावरण आणि अर्थशास्त्र, हे प्युअरली अर्थशास्त्रामध्ये ज्या आपण भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार ज्या योजना राबवतं, तर त्या ज्या अर्थशास्त्राशी ज्या निगडीत असतील त्या माहिती असू देत. आणि हे दोन असे विषय आहेत की ते करंट अफेअरशी खूप साम्य ठेवतात. तर त्याच्यामुळे करंट अफेअरमध्ये ह्या मुद्द्यां रिलेटेड जे काही ठळक मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांचे रिलेटेड हिस्टॉरिकली आणि जॉग्राफिकली, ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे का, हे फक्त चेक करा आणि ते तुम्ही तसे लिंक लावू शकता. मी तुम्हाला स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला मी विचार देतोय, तुम्हाला विचार सांगतोय की तुम्ही कसं प्रोसीड करू शकता, कसं तुम्ही तुमची स्वतःची सिलेबस आखू शकता आणि कसं स्ट्रॅटेजी ठेवू शकता. कारण हे GS आणि GK मधला कुठलाच पार्ट मी घेणार नाहीये सध्या तरी, पुढचे 2 महिने तरी. त्या रिलेटेड जे काही रिसोर्सेस असतील, जे मला ॲक्च्युअल माहिती आहे की अरे हे खूप ॲक्युरेट आणि हे खूप प्रिसाईज आहे, तर ते मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो. ते तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मी टाइम टू टाइम मी तुम्हाला त्यावेळेला देईन. ठीक आहे. पण मी अर्थशास्त्रापासून आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स फॉर सिव्हिल इंजिनियर्स, ह्या एक्झामची तयारी आपण जर अर्थशास्त्रापासून तर नक्कीच करणार नाही आहोत, किंवा पर्यावरणापासून तर नक्कीच करणार नाही आहोत. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता स्ट्रॅटेजी आणि सिलेबसमध्ये मी तुम्हाला आता ह्याच्याबद्दलचे ब्रीफ दिलेले, ह्याची आपण सुरुवातच करत नाहीये, त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल आपण थोडं इथेच थांबवूया आपलं. आणि मी तुम्हाला पुढे नेतो. पुढे अत्यंत महत्त्वाचं आणि खरोखर माझा स्वतःचा ज्याच्यावर चांगली कमांड आहे असं आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग, जो आपला टेक्निकल सिलेबस आहे, आपण तिथे प्रोसीड करूया. ठीक आहे. आता मी ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे आपले एक ओव्हरऑल सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. एक स्कीमॅटिक आपले एक रिप्रेझेंटेशन इथे मी ठेवलेलं आहे तुमच्या समोर. बेसिकली मी स्वतः सुद्धा माझ्या प्रिपरेशन टाईममध्ये आता सुद्धा मी आपले जे सब्जेक्ट्स आहेत ते ह्या 3 कॅटेगरीमध्ये मी डिवाइड करतो. एक पहिले म्हणजे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट्स, त्यानंतर आपले नॉन स्ट्रक्चरचे सब्जेक्ट्स येतात, आणि तिसऱ्या वॉटर रिसोर्सचे सब्जेक्ट, WRE. ठीक आहे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, त्या रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत ते. स्ट्रक्चरमध्ये आपली सुरुवातच आपली इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पासून होते. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स नंतर आपण सॉमकडे येतो. इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण टोटल
सॉलिड बॉडीज शिकतो, सॉलिड बॉडीज. मध्ये आपण डिफ्लेक्टेड बॉडीज शिकतो, डिफ्लेक्टेड बॉडीजचं अनालिसिस करतो. ते एक्झॅक्टली तुम्हाला तो सब्जेक्ट शिकवताना मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगेन. एसे म्हणजे स्ट्रक्चरल अनालिसिस, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण जे डिटर्मिनेट स्ट्रक्चर्स आहेत, ठीक आहे, ज्याचे आपण रिॲक्शन्स, आपण त्याचे डिफ्लेक्शन्स आपण जे फाइंड करू शकतो ते आपण मध्ये करतोच. पण जे इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर्स आहेत ते आपण स्ट्रक्चरल अनालिसिसमध्ये शिकतो. ठीक आहे. त्यानंतर RCC किंवा प्रिस्टेस कॉन्क्रीट आणि स्टील हे आपले प्युअर आपले हे डिझाईनचे सब्जेक्ट्स आहेत. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आणि एस्टिमेशन कॉस्टिंग आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल्स मी हे एकत्र जॉईन ठेवलेले आहेत. हे आपले स्ट्रक्चरचे सब्जेक्ट्स आहेत. नॉन स्ट्रक्चरमध्ये आपले ऑब्व्हियसली वन ऑफ द लेजंड ऑफ अवर सिव्हिल इंजिनिअरिंग विच इज सॉइल मेकॅनिक्स हे येतं. त्याच्यानंतर लेजंड्स ऑफ डेप्युटी म्हणू शकतो आपण, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग येतं. आणि एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग तर काळाची गरज आहे. नंतर हायवे इंजिनिअरिंग आहे, मग सर्वे आहे. आणि सर्वेचा बराच नंतरचा पोर्शन, लेटरचा पोर्शन आपल्या हायवेशी कोरिलेट करतो. त्यानंतर हे TRE आहे. TRE म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. हे मी सेपरेट लिहिलं आहे एवढ्यासाठीच, कारण आताचं जे गेले काही पेपर्स बघितले तर एक ट्रेंड आहे, काही क्वेश्चन्स रेल्वे इंजिनिअरिंगमधले विचारलेले आहेत, काही क्वेश्चन्स ब्रिज इंजिनिअरिंगचे विचारलेले आहेत. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये ते सब्जेक्ट्स येतात, रेल्वे, ब्रिज, ठीक आहे, टनेल असेल. आणि वॉटर रिसोर्समध्ये आपलं FM, फ्लुइड मेकॅनिक्स, ओपन चॅनल फ्लो विच इज लाईक पार्ट ऑफ इट सेल्फ ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स. बट हे मी सेपरेट ठेवायचं त्याचं एक कारण आहे. ते तुम्हाला मी आता पहिल्याच सब्जेक्ट मी फ्लुइड मेकॅनिक्स पासून आपण सुरुवात करतोय त्यावेळेला तुम्हाला सांगेनच. तो नेक्स्ट व्हिडिओचाच आपला पुढचा तोच असेल की फ्लुइड मेकॅनिक्स रिलेटेड मी एक 2-3 मिनिटामध्ये त्याचं एक ब्रीफ देईन, कसं सब्जेक्टचं स्ट्रक्चर आहे आणि कसं आपण प्रोसीड करणार आहोत ते तुम्हाला सांगेन. त्या सब्जेक्ट्स रिलेटेड काही की पॉईंट्स असतील ते आपण त्यावेळेला डिस्कस करू आणि आपण पुढे मग प्रोसीड करू. त्याच्यानंतर इरिगेशन आणि हायड्रॉलॉजी हे ॲक्च्युली आपले ॲप्लिकेशन बेस्ड सब्जेक्ट्स आहेत, इरिगेशन आणि हायड्रॉलॉजी. आणि त्याच्यानंतर हा जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहे सॉईल वॉटर कन्झर्वेशन. ठीक आहे. सॉईल वॉटर कन्झर्वेशन हा मी मुद्दाम इथे इन्क्लूड केलेला आहे. ह्याचं बाकीच्या एक्झाम्समध्ये एवढं रिलेव्हन्स नाही आहे, पण आपण ज्या एक्झामसाठी आपण आता पुढे जातोय, आपली जर्नी चालू करतोय, ते WCD वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट. ठीक आहे. तर त्या डिपार्टमेंटच्याच नावात आहे, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट. ठीक आहे. तर तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन मिनिमम तरी तुम्हाला सॉईल वॉटर कन्झर्वेशन रिलेटेड विचारू शकतात. आणि विचारत नाहीये तरी सुद्धा आपल्याला आता प्रेडिक्ट राहिलाच पाहिजे, आपण प्रेडिक्ट करू शकतो आणि आपल्याला रेडी राहायला पाहिजे. हे असे 3 आपले एक अप्रॉक्सिमेट आपले 3 कॅटेगरीज आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या. आता आपण एक्झॅक्टली आपण प्रोसीड कसे करणार आहोत ते समजून घेऊया. ठीक आहे. प्रोसीड करताना मी ते आपले सब्जेक्ट्स जे दिलेले आहेत ते आपल्या सिक्वेन्सने दिलेले आहेत. आणि जे लेफ्ट हँड साईडला मी जे सब्जेक्ट्स लिहिले आहेत ते लाईक मी पुढच्या 2 महिन्यांमध्ये मी इथे कव्हर करणार आहे, म्हणून मी ते ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, अ सब्जेक्ट विच इज आय बाउंड टू कमिट माय सेल्फ फॉर फॉलोइंग डेज. ठीक आहे. हे सब्जेक्ट्स तुम्हाला ह्या वर्तुळ एज्युकेशनवर इथे अवेलेबल असतील. एक एक करून सब्जेक्ट्स आपण कव्हर करत जाऊ. त्याच्यामध्ये पहिलाच आपण सुरुवात करतोय आपण फ्लुइड मेकॅनिक्स आणि ओपन चॅनेल फ्लो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इरिगेशन अँड हायड्रॉलॉजी सिग्निफिकंट बाकीच्या एक्झामसाठी नसला जेवढा तो PWD साठी नाही आहे, तेवढाच तो WCD किंवा WRD साठी आहे. त्याच्यावरचे क्वेश्चन्स कमी वेटेजचे असू देत, पण कसं आहे, तुम्ही एकदा जर फ्लुइड मेकॅनिक्स तुम्हाला माहिती आहे ना, फ्लुइड मेकॅनिक्स मधले फ्लो थ्रू पाईप्स माहिती आहे, ओपन चॅनल फ्लो माहिती आहे. ओपन चॅनल फ्लोच हेच तर आपलं मेन बेसिक कन्झर्वेशन स्ट्रक्चर आहे ना, जे आपण इरिगेशन आणि हायड्रॉलॉजीमध्ये टू स्टोअर अँड टू चॅनल करायला आपण वापरतो वॉटर. त्यानंतरच त्याचा आपण शेतीसाठी किंवा अदर शेती रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण यूज करतो. तर त्याच्यामुळे हे कोरिलेट करतात. तिसरं आहे आपलं सॉईल वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर. हा खूप छोटा टॉपिक आहे, पण हाच सिक्वेन्स आपला असणार आहे. हे 3 झाल्यानंतर म्हणजे आपली काय संपते, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. ठीक आहे. हे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग संपल्यानंतर त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया सॉईल. ठीक आहे. सॉईल कुठली पण एक्झाम असू दे, हा सगळ्या
एक्झाम्समध्ये हा सगळ्यात एक नंबरवर सब्जेक्ट असतोच आणि तो तेवढा खूप महत्त्वाचा सुद्धा आहे. कारण आपण जशी माणसं जमिनीवर राहतो तसं आपण जे बांधतो आपल्या माणसांसाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, ते सुद्धा आपण जमिनीवर बांधतो, जमीन खोदून बांधतो. तर ते सॉईल रिलेट करतं तिथे प्रत्येक वेळेला. तर ते सॉईल इंजिनिअरिंग आपण चौथ्या नंबरवर आहे आणि आपण आफ्टर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आपण सॉईल घेतोय. त्याच्यानंतर आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट घेतोय. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट आपली हे काय आपलं एंट्री आहे. एंट्री कशाची आहे तर आपल्या स्ट्रक्चर सब्जेक्टमध्ये घुसायची. स्ट्रक्चरलचे जे सब्जेक्ट्स आहेत मग ते इंजिनिअरिंग मेकॅनिक्सपासून जे सुरुवात होते, ठीक आहे, ते आपले अगदी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि सॉम हे बऱ्यापैकी एकत्रच असतात. त्याच्यानंतर आपलं स्ट्रक्चरल ॲनालिसिस, मग डिझाईनचे सब्जेक्ट्स आहेत, स्टील, आरसीसी, प्रिस्टेस. तर ह्या सगळ्यांसाठी हे शिकायच्या आधी आपण बेसिक बिल्डिंगचे कंपोनेंट्स जे असतात त्याच कंपोनेंटसाठी आपण जे मटेरियल यूज करतो, मग ते आपले कन्व्हेन्शनल असू दे, नॉन कन्व्हेन्शनल असू देत, ठीक आहे, ट्रेडिशनल असू देत, नॉन ट्रेडिशनल असू देत, तर हे सगळे आपण त्याच्यामध्ये घेतो. ॲडव्हान्स काही आता इपॉक्झी सारखे वगैरे काही मटेरियल्स आलेले आहेत तर ते ह्याच्यामध्ये आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्समध्ये. त्याच्यानंतर आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग घेऊया. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, हायवे, हे दोन्ही सब्जेक्ट्स पण अगेन महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर सर्वे. असे आपण हे टोटल आपण 9 सब्जेक्ट्स टेक्निकलचे हे मी कव्हर करणार आहे पुढच्या 2 महिन्यांमध्ये. आपण ह्याच्यावर आपण काम करतोय, ठीक आहे. हे मी माझ्याकडून आपल्या ह्या चॅनलवर हे अवेलेबल असतील. आणि हे झाल्यानंतर मराठी आणि इंग्लिश ह्या 2 लँग्वेज रिलेटेड जेवढं मला शिकवता येईल, आता त्याच्यानं आपल्याला तोपर्यंत कळून जाईल की आपल्या एक्झामसाठी किती टाईम राहतोय. सो मराठी आणि इंग्लिश हे त्याच्यावर पण डिपेंड करतं की मी किती टाईम देऊन शिकवणार आहे, आपले एक्झाम्स कधी लागत आहेत त्याच्यावर आहे. तर हे 9 सब्जेक्ट्स टेक्निकलचे आणि हे 2 सब्जेक्ट नॉन टेक्निकलचे. तर असं मी हे कव्हर करतोय. ह्या व्यतिरिक्त काय राहत आहे जे मी कमिट आता करतच नाही आहे किंवा जे मी पुढे जाऊन पण मी ज्यासाठी अकाउंटेबल नसणार आहे, तर ते असे सब्जेक्ट्स आहेत. एकतर रिझनिंग रिलेटेड मला नाही वाटत की आता काही माझा विचार आहे ह्याबद्दल काही करायचा. त्याच्यानंतर सेकंडवर आहे जीएस जी के. मी तुम्हाला जीएस जी केवर प्रत्येक वेळेला गाईड करत जाईन, ठीक आहे, पण ॲक्टिवली मी इथे काही शिकवायला ह्याच्यासाठी येणार नाही. त्याच्यानंतर आपले जे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट आहेत, स्ट्रक्चरल ॲनालिसिस, आरसीसी किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि एस्टिमेशन कॉस्टिंग, तर हे ह्याच्यासाठी मी घेत नाही आहे. स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये जे डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामसाठी एकतर खूप कमी क्वेश्चन्स येतात आणि जे क्वेश्चन्स येतात तर ते ऑलरेडी फॉर्म्युला बेस्ड आहेत. आणि ते फॉर्म्युला बेस्ड तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट जर मी तुम्हाला सॉम आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधून शिकवतोय तर त्याचं जे ॲप्लिकेशन आहे, आणि ते ॲप्लिकेशन पण नाही, तुम्हाला तिकडे कुठली थिअरी नाही प्रूव्ह करायची. तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला बीम असेल तर त्याच्या एंड कंडिशन्स दिलेल्या असतील आणि तुम्हाला त्याचं स्लोप अँड डिफ्लेक्शन्स विचारतील, लाईक काइंड ऑफ असं, किंवा आर्चेस असेल, केबल्स असतील, तर ते तुम्हाला स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये जे क्वेश्चन्स येतील, मेजॉरिटी क्वेश्चन्स, मी नाही म्हणत की असेच येणार, पण मेजॉरिटी क्वेश्चन्स स्ट्रक्चरल ॲनालिसिसमधले फॉर्म्युला बेस्ड आहे. ते तुम्हाला मी तो फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, पण मी तो शिकवणार नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे वॉट लेफ्टमध्ये मी ठेवलं आहे. त्याच्यानंतर आर सी सी मला वाटतं मी 9 सब्जेक्ट जर माझ्या ऑन टाईम होत आहेत तर मला आर-सी-सीचे जे मला सुरुवात आहे, जे इन्साइट्स आहेत, आपले बेसिक्स आहेत, तर ते मला घ्यायला नक्कीच आवडेल. पण सध्या तर आता सुरुवातीला मी नाही, त्याचं काही प्लॅनिंग आहे त्याच्यामुळे मी नाही त्याच्यासाठी कमिट करत आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये CPM पर्ट हे तुम्ही कुठूनही तुम्ही इझिली अवेलेबल करू शकता, ते जास्त डिफिकल्ट नाही आहे. आणि एस्टिमेशन कॉस्टिंगमध्ये मी तर म्हणतो तुम्ही जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला जे क्वेश्चन्स येतील ते तुम्हाला माहिती पण असतील, ठीक आहे. त्यासाठी वेगळं काही प्रिपेअर करायची पण गरज आहे असं मला वाटत नाही, पण काही असेल तर नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेनच, ठीक आहे. हे अजूनपर्यंत मी तुम्हाला आपलं एक पहिलं मी WCD एक्झाम्स घेतली, ठीक आहे. WCD एक्झाममध्ये आपला एक आपण पॅटर्न डिस्कस केला, कसा पेपर पॅटर्न येतो. तर त्याचे 60 टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत आणि नॉन टेकचे 40 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. आणि आपल्याला प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी येतो, सो त्याच्यामुळे आपले टोटल 100 क्वेश्चन्स 200 मार्क्ससाठी विचारतात. हे तर तुम्हाला मी सांगितलं. त्याच्या जोडीला
जे अदर आपण अजून ज्या 2 एक्झाम्स टार्गेट करतोय किंवा ज्या एक्झाम्सवर आपण फोकस ठेवून आपली तयारी चालू करतोय आणि मी व्हिडिओ कंटेंट चालू करतोय, तर त्यामध्ये पुणे कॉर्पोरेशन आणि सिडको. पुणे कॉर्पोरेशनचं एक्झॅक्टली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते WCD सारखंच आहे. फक्त इथे टेक्निकल WCD ला 60 होते, इथे टेक्निकल 40 आहे आणि नॉन टेकचं वेटेज जातं 40 वरून 60 वर. जस्ट उलट आहे. त्याच्यामुळे मी म्हटलेलं की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तुम्हाला इक्वली वेटेज द्यायचं आहे. दोघांचाही टाइम बघा, 2 तासाचा आहे, 2 तासाचा आहे. इथे पण 100 क्वेश्चन्स आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत. टोटल 200 मार्क्स, 200 मार्क्स. किती म्हणजे 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे. पण एक मेजर मेजर फरक काय माहिती आहे WCD आणि पुणे कॉर्पोरेशनमध्ये. WCD मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, ठीक आहे, विच इज 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि ते आता ज्या मुलांनी पहिला पेपर दिलेला असेल जो की कॅन्सल झाला, तर त्याच्यामध्ये एक सरप्राइझिंग गोष्ट अशी होती की त्यांनी नोटिफिकेशन मधून क्लिअर नव्हतं केलं. सगळ्यांना वाटलेलं 1/4 म्हणजे 1/4 ऑफ टोटल मार्क्स ऑफ द पर्टिक्युलर क्वेश्चन, म्हणजे 2 मार्क्स, म्हणजे 1/4चे आपले 2 मार्क्स म्हणजे किती होतात, तुमचा अर्धा मार्क कट होतो. पण ऍक्च्युअल मध्ये त्यांनी पेपर चालू होतानाच तिथे मेन्शन केलं होतं की 1/4 तिथे एका मार्क्सवर आहे. म्हणजे तुमचं ऍक्च्युअल एक क्वेश्चन चुकलं तर तुमचं 0.25 मार्क्स कट होते. हे अजून ऍक्च्युअल मध्ये डिसएडव्हान्टेजच आहे हा. सो केअरफुली तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे, ब्लाइंड अटेम्प्ट करायचा नाहीये. पण हा फरक आहे मेजर WCD आणि पुणे कॉर्पोरेशन मध्ये, या 2 एक्झामच्या पेपर पॅटर्न मध्ये. त्याच्यानंतर सिडकोचं टेक्निकल 50च क्वेश्चन्स आहेत, पण नॉन टेकचे 150 क्वेश्चन्स आहेत. हे कशासाठी माहिती आहे, कारण टोटल 150 आणि 50 म्हणजे जवळजवळ 200 क्वेश्चन्स आहेत. आणि इथे काही 2 मार्क्स नाही आहेत, इकडे प्रत्येक क्वेश्चनला एकच मार्क्स आहे. आणि इथे पण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे PMC सारखी. पण तुम्हाला 200 क्वेश्चन्स, तुम्हाला टाइम तर तेवढाच ठेवलाय 2 तासाचा, म्हणजे 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन्स करायचे, ठीक आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही जेव्हा सिडकोसाठी एक्सक्लुझिव्हली जेव्हा तुम्ही तयारी कराल किंवा एक्झामच्या आधी जेव्हा तुम्ही सिडकोला आपण आपला स्टडी मोड शिफ्ट करू, त्यावेळेला एवढं लक्षात ठेवा की हे जरी 50 क्वेश्चन जे आहेत ना, हे 50 क्वेश्चन तुम्हाला ॲज कंपॅरिझनने जर 150च्या कंपॅरिझनने जर तुम्हाला हे कमी वाटत असतील, हे कमी जरी असले ना, म्हणजे 1/3 जरी असले ना, तरी सुद्धा हे खूप क्रिटिकल रोल प्ले करतात. कारण हे जर 50 तुमचे जर ॲक्युरेट येतात ना, तुमच्याकडे टाइम खूप नाहीये. 120 मिनिटांमध्ये तुम्ही 200 क्वेश्चन्स म्हणजे हाराकिरी आहे. तुम्ही अक्षरशः घाईघाईमध्ये तुम्ही प्रत्येक क्वेश्चन्स तुम्ही एका क्वेश्चनवर अर्धा मिनिट पण थांबू नाही शकणार. त्यावेळेला जर तुम्ही हे टेक्निकलचे 50 क्वेश्चन्स जर सक्सेसफुली कन्कर करता ना, तर तुम्ही किती प्रिसाईज आहात तर हे मॅटर नाही करणार. इकडे 150 मधले तुमचे काहीतरी बरोबर येतीलच ना, बरेचसे चुकतील सुद्धा. पण जर तुम्हाला ह्या 50 मार्क्सचा जर तुमच्याकडे क्वेश्चन असेल ना, म्हणजे 50 मधले आउट ऑफ 50 नाही, पण 50 मधले तुमच्याकडे 40 to 45 मार्क्सचं जरी क्वेश्चन मिळालं ना, इथे तुम्ही बरोबर चांगला स्कोर करू शकाल. तर सिडकोमध्ये हा फरक आहे. इथे 2 मार्क्स नाही आहेत, इकडे प्रत्येक क्वेश्चन्स 1 मार्कलाच येतोय. आणि टोटल 200 क्वेश्चन्स आहे. 200 मधलं 1/4 त्याचं वेटेज टेक्निकलचं आहे फक्त, म्हणजे 50 मार्क्सचं, आणि राहिलेले 150 मार्क्स नॉन टेकचे. तर हे असं आपलं टोटल सध्याच्या आपण ज्या 3 एक्झामकडे आपण चाललो आहोत आपण, तर त्या रिगार्डिंग मी हा सिलेबस आणि स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवला. हे टोटल जे सब्जेक्ट लिस्ट केलेले त्याचा जे सिक्वेन्स होता, हा माझा एक्सपिरियन्स आहे. माझं जेवढं काही मला कळलेलं आहे त्या रिलेटेड मी हे कंटेंट बनवलेलं आहे, ठीक आहे. आता हा ॲक्च्युअली अपलोड केल्यानंतर किती लोकांपर्यंत रीच होईल हे मला माहिती नाही आहे, पण कधी ना कधीतरी होईलच आणि ते लवकर व्हावं ही माझी इच्छा आहे. कारण बघायला गेलं तर काउंटडाऊन चालू झालेलं आहे जे डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम अपियर करत आहेत त्यांच्यासाठी. तर हे असं आपलं ब्रीफ पेपर पॅटर्न फॉर अपकमिंग डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स. कुठल्या WCD, PMC आणि सिडको. ज्यावेळेला BMC आणि अजून कुठली WRD, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, त्याची ज्यावेळेला एक्झाम जाहिरात येईल त्यावेळेला आपण त्या रिगार्डिंग आपण त्याचा पेपर पॅटर्न आपण डिस्कस करू शकतो. सध्या पुरतं आपण आता थांबूया. ह्याच्या पुढचा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जो व्हिडिओ असेल तो आपण फ्लुइड मेकॅनिक्स पासून सुरुवात करतोय. फ्लुइड मेकॅनिक्सचा एक बेसिक 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या सब्जेक्ट्स रिलेटेड फक्त एक बेसिक ब्रीफ देईन, ठीक आहे. एक एंट्री पॉईंट सांगेन आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट सुरुवात करणार. सुरुवात कशाला करणार, आपले 24 मिनिट्सचे 7 व्हिडिओज ही जी सिरीज आहे ही आपली FM पासून सुरू होईल, ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. बाय, सी यू आणि जय हिंद.